हाय एव्हरीवन, मी बोलते अनिता शिंदे. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे ऑफिस लुक. तर सिंपल पद्धतीने, जास्त ओव्हर नाही आहे, ते सिंपल पद्धतीने मी दाखवणार आहे. तर मी फर्स्ट आता क्लीन्झर घेतला आहे. तर मी फेस पहिला क्लीन करून घेते. मी फेस वॉश करून घेतलं आहे, तर डायरेक्ट मी पण क्लीन करून घेते. आणि नंतर मेकअप करते. एकदम सिंपल करणार आहे, जास्त ओव्हर नाही, पटकन होण्यासाठी मी असं क्लीन करून घेते. कधी पण क्लीन करताना मान पण क्लीन करायचं आपल्याला, हे लक्षात ठेवा, कारण की आपल्या मानवरती पण सगळं डर्ट बसलेलं असतं. मी फेस वॉश करून घेते मस्त. आता फेस वॉश करून झाली तर मी आता मेकअपला स्टार्ट करते. तर मी फर्स्ट घेतले निव्याचं मॉइश्चरायझर घेतलं. तर मी हे अप्लाय करणार आहे. हे मी 10 ते 9 महिने झालं हे यूज करते. तर हे मला खूप आवडलं. जास्त नाही, फटाफट करते, कमी वेळामध्ये. मी शॉर्ट व्हिडिओ बनवायचं मस्त असं लावून घेते मी. असं लावलं मी मानूला पण लाव. त्याच्यानंतर आपण घेणार आहे लोटसचं. हे सनस्क्रीन आहे, ऑप्शन आहे. तुम्ही बाहेर जाता तर तुम्ही ऑफिस लुक आहे, तर ऑफिस लुकवाल्यांना तुम्ही बाहेर जाताय तर तुम्हाला हे सनस्क्रीन लावायलाच पाहिजे. तर हे माझं लोटसचं सनस्क्रीन आहे. तर हे मी थोडंसं लावते. मानाला पण लागते. एकदम सिंपल लुक आहे. मी जास्त मेकअप नाही करणार आहे, बेसिक मेकअप आहे ऑफिस लुकसाठी. पटकनी म्हणजे लेडीजला सकाळी लवकर ऑफिसमध्ये जायचं असतं, त्यामुळे ते म्हणलं 5 ते 10 मिनटामध्ये आवरायचं असतं, त्यासाठी आहे. तर मी सनस्क्रीन लावले. हे कंपल्सरी सनस्क्रीन बाहेर जाणार असाल तर कंपल्सरी लावा. घरी असला तर हाऊसवाईफ त्यांनी पण सनस्क्रीन लावा कंपल्सरी. हे मस्त सनस्क्रीन लावली आहे. तर आता मी लूज पावडर यूज करणार आहे. हे लूज पावडर व्हाईट कलरचं आहे. तर मी हे यूज करते आता फेसवर. मी जास्त मेकअप नाही, सिंपल आहे. ते फाउंडेशन ते मी काही यूज नाही करत. तर हे लूज पावडर मी लावते. पूर्ण असं टॅप करून घेते. मानला पण कंपल्सरी लावा, नाही तर चेहरा गोड एकदम व्यवस्थित दिसेल आणि मान काळी दिसेल. त्यासाठी आणि कानाला पण टॅप करायचा ना. एवढं मी असं लावून घेतलं पूर्ण पावडर. लूज पावडर लावले. घरी तुमच्याकडे अवेलेबल असेल ते पावडर तुम्ही यूज करू शकता आणि मानाला पण लावून घ्या मस्त. मस्त लावून घेतलं. आता मी हे लावून घेतलं. तर मी आता एब्रो नीट व्यवस्थित करते. एब्रो मी ह्याने असं वरती करून घेते, सगळं पूर्ण सेट करते. तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही जरा खोबरं तेल पण लावू शकता. एब्रो आहे तसंच राहतील किंवा वॅसलीन लावू शकता. हे असं हे असं जास्त आपण काही नाही केलं. आता मी काजळ लावून घेते. प्रत्येक लेडीजने काजळ लावायलाच पाहिजे.
कारण की एक लूक वेगळाच येतो काजळ लावल्यानंतर. हे माझं आता कसं सिम्पल आहे, वाटतच नाही म्हणजे डोळे मोठे का दिसत नाही. खरं मी आता काजळ लावल्यानंतर त्यामध्ये चेंजेस तुम्ही बघा. तर मी आता लावते काजळ, डायरेक्टली कॅमेरामध्ये बघूनच लावते. मी काजळ आता लावते. डायरेक्ट कॅमेऱ्यामध्ये बघून लावलं की आणि ह्याच्यामध्ये डिफरन्स दिसतं बघा. हे जरा वेगळं वाटतं आणि हे बघा असं पूर्ण क्लीन वाटतं. सिम्पल आहे. मी फाउंडेशन पण लावलं आहे. मी काय करते नंतर दाखवेन. आता मी सध्या काजळ लावून घेते. हे बघा मी दोन्ही ह्याच्यामध्ये काजळ लावून घेतलं. मी खाली लावलं आहे, इथे लावलं, तिकडे असं नाही लावलं. ते एकदम सिम्पल आलं. पटकन ऑफिसला जाताना पटकन लावता येण्यासाठी दोन्ही साईडला नाही आलं. तुम्हाला जमत असेल तर दोन्ही साईडला तुम्ही लावता, वेगळा लुक आहे. हे बघा हे खालीच लावलं. तर ह्याच्यासाठी कोणाला इथे डार्क खूप असेल तर तुम्ही हे फाउंडेशन यूज करू शकता. तर मी थोडंसं लावते आणि हे टॅप करते मी. असं लावून घेतलं. तर ह्याच्यावरती मी ते लूज पावडर ॲड करते. जास्त नाही, थोडंसं. हे बघा डार्क सर्कल दिसत नाही आहे बघा, थोडंसं दिसत होतं. हे बघा हे असं मी घेतलं पावडर. आता मी टॅप करते ह्याच्यावर. जास्त नाही, थोडंसंच घेऊन म्हणजे हे पूर्ण बसेल आणि दिसणार नाही की आपण लावलं नाही. इकडे आणि इकडे हे दिसतं. डार्क स्पॉट दिसत नाही. मग असे दिसत होतं. आता कॅमेऱ्यामध्ये बघा दाखवतो तर नाही दिसत. तर असं करून घेतलं. तुम्हाला डार्क स्पॉट असतील तर तुम्ही हे करा. इथे पण लावू शकता. मी नाही लावलं, इथे महत्त्वाचं आहे. पटकन लावून तुम्ही पावडर लावून जाऊ शकता. त्याच्या पुढे मी काय करते, काजळ तर आपलं लावून झालं. आता सगळ्यात मेन गोष्ट लिपस्टिक. तर मी हे लावते. हे माझं मरून कलरचं आहे, तर म्हणून मी पिंक यूज करते ह्याला. म्हणजे आपला ड्रेस समजा रेड कलरचा असेल तर तुम्ही हे पिंक यूज करू शकता. म्हणजे हे मॅचिंग नाही करायचं, पूर्ण मॅचिंग होऊन जाईल. तर आता मी हे मेबलिनचं हे लिपस्टिक आहे लिक्विडमध्ये. तर मी हे यूज करते. माझ्याकडे हे अवेलेबल आहे का. कॅमेरामध्ये डार्क वाटते, खरे डार्क नाही आहे, लाईट कलर आहे. डार्क वाटते बघा. रेडला मी रेड लावलं असतं तर खूप वेगळं दिसलं असतं. म्हणजे हे माझं मरून कलर आहे आणि मी ह्याला पिंक लिपस्टिक लावली. हे बघा कॉम्बिनेशन किती छान होतं. लिपस्टिक लागले पूर्ण लुक चेंज होतो. तर आता मी इयरिंग घालते पटकन. इयरिंग मी हे गोल्डन कलरचं घेतलं. ते बघा आता जस्ट घालत नाही. हे बघा गोल्डन कलरचं घेतलं. तर मी पटकन वेअर करते कारण कमी वेळचा वाटतो. मग हे बघा हे माझे इयरिंग्स आहे. हे ऑफिससाठीच घेतलं ते आणि ऑफिस लुकसाठी किंवा तुम्ही घरी पण वेअर करू शकता. साडीवरती माहिती कसे यूज करतात, हे मी ऑफिससाठी सांगते.
हे माझे इयरिंग वेअर करून झालं. बघा किती लुक जरा चेंज होतं हळूहळू. तर ह्याच्यानंतर आपलं हे झालं आणि ब्लश म्हणून तुम्ही लिपस्टिक पण असं लावू शकता टॅप करून. तर माझ्याकडे ऑलरेडी हे मेकअपचं आहे, तर मी हे ब्लश म्हणून थोडंसंच लावणार, जास्त लावणार नाही. तुमच्याकडे हे अवेलेबल नसेल तर तुम्ही लिपस्टिक ह्याची थोडीशी अशी टॅप करायची आणि इकडे आणि डोळ्यांच्यावरती टाईम असेल तर डोळ्यांच्यावरती तुम्ही लावा, नाही असेल तिथे थोडंसं ब्लश म्हणून तुम्ही लावू शकता. मी थोडंसंच लावणार आहे पिंकिश दिसण्यासाठी, एकदम मॉर्निंग. मला चेंज दिसतं. ब्लश म्हणून थोडंसं टॅप करून लावते इथे आणि इथे चेंजेस दिसतात. हा बेसिक मेकअप आहे, तुम्ही ऑफिससाठी करू शकता, कोण घरी असतं ते पण करू शकता. असे काही नाही आपल्याकडे सगळे प्रोडक्ट अवेलेबल असतील असं नाही. तर किती प्रोडक्ट अवेलेबल असेल त्यानुसार तुम्ही करू शकता. थोडंसंच ब्लश लावलं हे ते निघेल तरी किती लुक चेंज झाला. तर मी आता थोडं डोळ्यांवरती लावते. फाउंडेशन तुम्ही डोळ्यांवरती पण लावू शकता तुमच्याकडे टाइम असेल तर. हे ब्लश म्हणून मी असंच थोडंसं टॅप करते ह्याच्यावरती. बघा किती चेंज लगेच फरक दिसतो मेकअप केल्यावरती. दिसलं इथे असं लावलं, थोडंसं मागूनही लावलं आणि डोळ्यावरती लावलं, असं लुक झालं. तर ह्याच्या मेन गोष्ट राहिली वॉच. ऑफिसला जाणार प्रत्येकजण वॉच घालतात, हे वॉच वेअर करते पटकन. आणि माझ्याकडे असं मी वॉच वेअर केलं. तुमच्याकडे कोणते वॉच अवेलेबल असतील घरी तर तुम्ही ते वॉच घालू शकता. असं मेकअप झाला. टिकली हे ऑप्शनल आहे, कुणाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, कुणाला नाही लावायचं नाही. तर मी लावून दाखवतो तुम्हाला. कुणाला आवडतं लावायला, कुणाला नाही. तर मी नाही का रेड कलरची टिकली छोटीशी, हे बघा असं. तर मी हे असं लावलं, हे असं दिसतं. जास्त मेकअप न करता थोडं हे असं सिम्पल. तुम्ही केस असं तुमचे लॉंग असतील तर डिपेंड, तुम्ही बांधायचं असेल तर बांधून ठेवा, नाही तर ऑफिसमध्ये गेल्यानंतर सोडू शकता. मी असं सोडलं आहे आणि दाखवते तुम्हाला. बघा इयरिंग घातलं आहे, मेकअप केला आहे थोडंसं आणि हे असं लुक रेडी झालं आपलं. कसं वाटतं? सिम्पल आहे. तुमच्याकडे काही प्रोडक्ट अवेलेबल असते त्यानुसार तुम्ही असं ऑफिस लुक तयार करू शकता. असं सिम्पल व्हिडिओ मी बनवला आहे, कारण सारखं रेसिपी बनवून तेच व्हिडिओ होतील म्हणून मी हे जरा वेगळं बनवायचा प्रयत्न केला. तर हा सिम्पल ऑफिस लुक कसा वाटला हे नक्की सांगा, तुम्ही कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार असेल लवकरच, ते नक्की बघा. हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा पहिला. कोण बेसिक म्हणजे पहिल्यांदाच मेकअप करतात तर असं सिम्पल करू शकता. सगळं प्रोडक्ट अवेलेबल असतील असं नाही, घरी आहे त्या प्रोडक्टमध्ये तुम्ही मेकअप करू शकता. माझ्याकडे होतं म्हणून मी तुम्हाला दाखवलं, नसेल तर चालेल, नसेल तर नाही, सगळे प्रोडक्ट अवेलेबल असतील असं.